हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण डेली यूजच्या साडीवरचा ब्लाऊज सिंपल शिवण्यापेक्षा गोल गळ्यावरती एक सुंदर अशी डिझाइन करणार आहोत। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे। एकदम छान असा सावकाश पद्धतीने शिकवण्याचा मी प्रयत्न करणार आहे। तर व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघू शकताय मी अस्तर घेतलेला आहे आणि अस्तरवरती 2.25 इंच आणि खाली 2.5 इंच असा बॉक्स तयार करून गोल असा आकार दिलेला आहे गळ्याला मी। आणि गळा जो आहे तर तो अर्ध्या इंचावरती गोल घेतलेला आहे, बघू शकता, आणि कट करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपण इथं जे मेन फॅब्रिक आहे ब्लाउजचं तर ते फॅब्रिक घेतलेला आहे आणि ते अशा प्रकारे इथं अस्तर ठेवून घेतलेला आहे। आता अस्तरपेक्षा मेन फॅब्रिक जे आहे तर ते थोडंसं जास्तच ठेवून मी कट करून घेतलेलं आहे, व्हिडिओमध्ये दिसत असेल तुम्हाला। त्याच्यानंतर आता आपण सुलट बाजूने अस्तर ठेवून घेतलेला आहे आणि कमरेच्या बाजूने आपण सरळ अशी टिप मारून घेणार आहोत। तर इथे अस्तरचं आता जे मेन फॅब्रिक आहे साडीतलं ब्लाउज पीस तर ते इथे थोडंसं सुळसुळीत आहे। तुमचं सुद्धा असंच असेल तर तुम्ही थोडंसं पिना वगैरे लावून घेऊन स्टिच करू शकता। आता इथे मला सवय झाली आहे त्यामुळे मी पिना वगैरे लावत नाही। पिना लावल्यामुळे व्यवस्थित असं तुम्हाला टिप मारता येईल। कमरेच्या बाजूला टिप मारली, त्याच्यानंतर मी इथं बघू शकताय गळ्याच्या बाजूला मी इथं टिप मारून घेते, गोल अशा आकाराने व्यवस्थित टिप मारते। गोल आकारावरच आपल्याला डिझाइन तयार करायची आहे। तर त्यामुळे आणि कसं आहे, साडीपेक्षा ब्लाऊज थोडासा, साडी कितीही हलकी असू द्या, ब्लाऊज थोडासा डिझायनर शिवला की साडीला सुद्धा लुक येतो। त्यामुळे गळा स्टिच करून झाला, एक्स्ट्राचं कापड आहे तर ते मी इथं कट करून घेतलं आणि छोटे छोटे कट्स मारून घेतले आणि गळा आहे तर तो पलटी करून घेतला। गळा पलटी केल्याच्या नंतर आपल्याला कमरेच्या बाजूला दाबटीप द्यायची आहे, बघू शकताय व्हिडिओमध्ये। दरवेळी आपण ब्लाऊजला जशी दाबटीप देत असतो तशी कमरेच्या बाजूला दाबटीप द्यायची आणि तशीच दाबटीप आपण गळ्याला सुद्धा देऊन घेणार आहोत, बघू शकता। इथं आता गळ्यावरती सुद्धा मी इथे दाबटीप देऊन घेते। दोन्ही कपडा वरचा आणि खालचा व्यवस्थित करतच आपल्याला दाबटीप द्यायची आहे, चुन्या वगैरे पडू द्यायच्या नाहीत। तर दाबटीप दिल्याच्या नंतर आपण बाकीचे राहिलेले दोन्ही तिन्ही बाजू ज्या आहेत आपल्या मुंड्याचा वगैरे सगळा आकार अस्तर आणि मेन फॅब्रिक सोबत अशा प्रकारे जोडून घेणार आहोत आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक जे आहे तर ते इथं कट करून घ्यायचं आहे आपल्याला, त्यामुळे ब्लाऊजला फिनिशिंग येईल। एक्स्ट्राचं फॅब्रिक इथं कट करून घेतलेला आहे। एक्स्ट्राचं फॅब्रिक इथं कट करून झाल्याच्या नंतर आपल्याला पाठीमागच्या बाजूने टक्स मारून घ्यायचे आहेत। तर टक्स मारत असताना उभा टक्स जो आहे तर तो 4 इंचावरती, 4 ते 4.5 इंचावरती आपण मारत असतो नेहमीच, आणि खालच्या बाजूने अर्धा इंचावरती टक्स मारून घ्यायचा आहे। तर इथं बघू शकताय गळा जो आहे तर तो कंप्लीट झालेला आहे। त्याच्यानंतर हे बघा अशा प्रकारे मी दोन्ही व्यवस्थित पाठ ठेवून घेतले आणि अर्ध्या इंचावरती मार्किंग करून घेते चॉकने, म्हणजे खडूने असे मार्किंग करून घेतले। आता दुसरा पार्ट असा टाकून घेतला आणि दुसऱ्या पार्टावर उमटवून घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे दोन्ही भागाला व्यवस्थित असं मार्किंग होऊन जाईल। त्याच्यानंतर हे बघा 2.5 बाय 2.5 म्हणजे 2.5 इंच रुंदी आणि 2.5 इंच लांबी असे तुकडे चौकोन काढून घेतलेत आणि त्याचे आपण हे बघा त्रिकोण करून आपल्याला हे बघा असे कोन करून घ्यायचे आहे। अगोदर त्रिकोण करायचा आहे आणि त्याच्यानंतर डबल एकदा दुमडून कोन आकार करून घ्यायचा आहे आणि त्याला मी टिप मारून घेते। हे बघा त्रिकोण, परत त्रिकोण आणि त्याच्यानंतर कोन तयार झालेला आहे आणि त्याच्यानंतर खालच्या बाजूने टिप मारून घ्यायचे। आता हे सगळ्यांचे मी अशाच प्रकारे करून घेणार आहे, कोन करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि खूप सुंदर अशी डेली यूजच्या साडीवरती सुद्धा डिझाइन होणार आहे। आता हीच डिझाइन जी आहे तर ती मी सेम कपड्यात केलेली आहे। जर थोडंसं कॉन्ट्रास्टमध्ये जर असेल तर आणखीनच खूप सुंदर दिसते डिझाइन। तर तुम्हाला पुढे डिझाइन लक्षातच येईल आणि एकदम सावकाश असं सांगण्याचा प्रयत्न मी करत आहे। तर इथे सगळे जे आहेत तर ते इथे मी तयार करून घेतलेले आहेत कोन। त्याच्यानंतर आता इथं ब्लाऊज घेतलेला आहे आपण आणि ब्लाऊजवरती बघा वरती थोडंसं अंतर सोडलेलं आहे, अर्धा 1 इंचाचा, आणि इथून मी अटॅच करते। आता थोडंसं अंधार असल्यामुळे थोडंसं तुम्हाला दिसत नाही, पण पुढे चालून थोडं दिसेल, लक्ष ठेवा फक्त तुम्ही। तर इथं जे आपण जिथून मार्किंग केलेली आहे तिथंच ठेवत जायचं आहे आपल्याला हे कोन जे आहेत तर ते थोडा
अंधारामुळं आणि ब्लाऊज थोडासा निळ्या कलरचा असल्यामुळं थोडासा उजेडासाठी प्रॉब्लेम होतोय, परंतु मी जे बोलते त्याकडे थोडंसं लक्ष दिलं आणि ब्लाऊजकडे लक्ष दिलं तर तुमच्या नक्कीच लक्षात येऊन जाईल. तर इथे सगळं आपण जिथं मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवरून आपण हे जे कोन केलेले होते तर ते कोन एक एक असे सगळे इथं आपल्याला लावून घ्यायचे आहेत. लावून घेतल्याच्या नंतर एक्स्ट्राचं जे साईडला फॅब्रिक उरतं आपण टिच केल्याच्या नंतर ते फॅब्रिक बारीक असं कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण त्याच्यावरती लेस वगैरे लावली तर ती दिसू नये. तर मैत्रिणींनो, अशाच प्रकारची ब्लाऊज डिझाईन्स कटिंग, ड्रेस डिझाईन कटिंग यांचे सगळ्यांचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला आवडत असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं बेल आयकॉनचं बटन जे आहे तर ते ऑलवरती ठेवा, जेणेकरून मी जे काही असेच नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आपल्या चॅनलवरती बऱ्याच प्रकारचे ब्लाऊज डिझाईन, ड्रेस डिझाईन, साड्यांपासून वेगवेगळे ड्रेसेस, त्याच्यानंतर ओल्ड रियूज आयडिया, ओल्ड क्लॉथ रियूज आयडिया म्हणजे ओल्ड साडी रियूज आयडिया, या सगळ्यांचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. नवीन शिकत असाल तरी तुमच्यासाठी सुद्धा पेपर कटिंग अवेलेबल आहेत. आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या साईजमध्ये पेपर कटिंग करून दाखवलेले आहेत, त्यांचे व्हिडिओज आहेत ते तुम्ही पाहू शकताय. तर इथे बघू शकताय मी इथं आता पुढं लेस लावून घेते. तर इथे मी गोल्डन लेस लावते, तुम्हाला तुमच्या आवडीनुसार लेस लावून घ्यायची आहे. तर लेसला दोन्ही बाजूला आपल्याला टिपा मारून घ्यायची आहेत, त्यामुळे व्यवस्थित अशी लेस बसून जाईल. हे बघा, अशा प्रकारे दोन्ही बाजूला आपण इथं लेसला टिप मारून घेतलेली आहे. आणि ही डिझाईन बघा आता जवळजवळ कंप्लीट झालेली आहे. आता लक्षात येत असेल तुम्हाला की मी कशा प्रकारे लावलेले आहे ते. तर याच्यानंतर आपल्याला सुई आणि दोरा घ्यायचा आहे. सुईमध्ये 4 पदरी दोरा ओवून घेतलेला आहे मी. 4 पदरी दोरा ओवला आणि त्याच्यानंतर हे बघा अशा प्रकारे मणी आपल्याला अटॅच करून घ्यायचे आहेत, मणी लावायचे आहेत. जी पाकळी आहे आपण जे कोन आहे तर तो उलटा करायचा आहे, थोडासा उलटा करून त्या ठिकाणी आपल्याला मणी लावायचा आहे, म्हणजे एकदम कोपऱ्यावरती मणी लावायचा. त्यामुळे पाकळीचा आकार आल्यासारखं आपली डिझाईन तयार होणार आहे. तर खूप सुंदर आणि खूप व्हायरल अशी ही डिझाईन आहे, मध्ये खूप व्हायरल झालेली होती ही डिझाईन. तर इथे बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल तर मी कशा प्रकारे पाकळी तयार करते, म्हणजे अगोदर कोन केलेला आहे आणि त्याला फक्त उलट्या बाजूने दिशेने आपण जर पलटी केलं तर त्याची पाकळी तयार होते आणि त्या ठिकाणी मणी लावून घ्यायचं आहे, त्यामुळे खूप सुंदर दिसते. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारची ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली, तर डिझाईन समजली किंवा नाही हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि थोडा जरी व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल, आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला थोडंसं एक लाईक करा. लाईक करायला कसलेही पैसे पडणार नाहीत, किंवा सबस्क्राईब करा, कमेंट करा, यासाठी तुम्हाला कसलेही पैसे पडणार नाहीत. त्यामुळं एक लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका. तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करत चला. ज्या मैत्रिणी घरात बसून नवनवीन ब्लाऊज डिझाईन, कटिंग, स्टिचिंग शिवण्याच्या शोधात आहेत किंवा शिकत आहेत त्यांच्यासाठी व्हिडिओ थोडासा हेल्पफुल होईल, तर शेअर करा. व्हिडिओ बघू शकताय पूर्ण डिझाईन जी आहे तर ती आपली कंप्लीट झालेली आहे आता. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. पुन्हा एकदा जर नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. वेळात वेळ काढून संपूर्ण व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू.